प्रमोशन में रिजर्वेशन को लेकर रियासती हुकूमत के फैसले के खिलाफ एहतजाज किया जा रहा है। नौकर भर्ती के मुतालबे के लिए आरक्षण हक कीर्ति समिति की जानिब से ज़िला कलेक्टर दफ्तर के सामने एहतजाजी मोर्चा निकाला गया। आरक्षण हक समिति के इस मोर्चे में कसीर तादाद में अलग अलग तंजीमों के नुमाइंदों ने शिरकत की। राजश्री शाहू महाराज के मुजस्समे से मोर्चा शुरू होकर दफ्तर ज़िला कलेक्टर तक पहुंचा और वहां एहतजाजी धरने में तब्दील हो गया। इस मौके पर आरक्षण हक समिति के ज़िम्मेदारान ने ज़िला कलेक्टर से एक वफद की शक्ल में मुलाकात की और उन्हें एक मेमोरेंडम पेश किया। मुजाहिरीन ने कहा कि पिछले दिनों 7 मई 2021 को रियासती हुकूमत ने एक GR जारी किया है, जिसके तहत पसमानदा तबक़ात के जो 33% सीटें हैं इन्हें ओपन ज़ुमरे के लिए दे दी गई और इसी के मुताबिक मुलाजमतों में तक़र्रुरी की जा रही है। इससे पहले प्रमोशन में रिजर्वेशन का सिलसिला चल रहा था, लेकिन बाद में रियासती हुकूमत ने इसको बंद कर दिया। इसलिए ये मुतालबा किया गया कि जो GR जारी किया गया इसको फौरी मनसूख किया जाए और पसमानदा तबक़ात को रिजर्वेशन बहाल किया जाए। मी इंजिनियर भरत कुमार कानिंदे, आरक्षण हक्क कृती समितीचा नांदेड जिल्ह्याचा समन्वयक आहे। या ज्या महाराष्ट्र शासनाने 7/5/2021चा जो GR काढला, मागासवर्गीयाच्या ज्या 33% जे जागा होत्या त्या जागा खुल्या वर्गाला वर्ग केल्या आणि त्यानुसार भरती चालू आहे। आतापर्यंत जेव्हापासून प्रमोशनमध्ये आरक्षण सुरू झालं 1974 पासून, तेव्हा त्यानुसार ते चालू होतं आणि 2001ला एक कायदा झाला। त्या कायद्यानुसार 2004ला एक GR निघाला आणि त्या GRच्या माध्यमातून मागासवर्गीय कर्मचारी आणि अधिकाऱ्याचे प्रमोशन झाले। परंतु त्या GRला घोगरे नावाच्या एका कार्यकारी अभियंत्याने इरिगेशनच्या त्याला आव्हान केलं आणि त्या आव्हानाच्या माध्यमातून मॅट असो, न्यायालय हायकोर्ट असो, हायकोर्टात त्याच्या विरोधात गेला निकाल, म्हणून शासन सुप्रीम कोर्टात गेलं। सुप्रीम कोर्टामध्ये ती केस चालू आहे। सुप्रीम कोर्टाचे निर्देश असताना तुम्हाला जर गरज असेल किंवा तुम्हाला जर तुम्ही त्यांचे प्रमोशन करू शकत असाल, तुम्हाला जर आवश्यकता असतील, असे क्लिअर कट असे निर्देश दिलेले आहेत की तुम्ही त्या जागा भरू शकता। परंतु या शासनाने त्या जागा तर भरल्याच नाही। आज आमची ती मागणी आहे, तो जो GR आहे त्या 7/5/2021चा हा GR रद्द करण्यात यावा आणि तात्काळ मागे घ्यावा आणि ज्या काही बॅकलॉग आहे 4.50 कोटीचा तो तात्काळ स्पेशल रिक्रूटमेंट करून भरण्यात यावं आणि जे कर्मचाऱ्याला विविध ठिकाणी जो अपमान होतो किंवा त्यांची त्रास होतो, त्या त्रास करणाऱ्या अधिकाऱ्याला किंवा जो कोणी असेल राजकीय असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे।